वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद येथील महिलांनी पाण्याच्या मागणीसाठी हंडा मोर्चा काढला। महिलांनी हंडा घेऊन वाशिमच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत ठिय्या आंदोलन केलं। हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागत असल्यामुळे महिलांनी आंदोलन केलं। गावात जल जीवन मिशन हर घर जल या योजनेचं काम करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाईची मागणी या महिलांनी केली। पाणी मिळतच नाही, दूर दूर विहिरी आहेत आणि विहिरीवर पाण्याला जावं लागतं आणि 2-2 किलोमीटरवर हंडे घेऊन बाया पाण्याला जातात। शेतातून काम 200 रुपये रोजानं, गावात काम सुद्धा लागत नाही, बाहेर गावी जाऊन विचारून जावं लागतं। तिथून यायचं आणि विहिरीवर पाण्याला जायचं। कधी कधी लहान लहान शाळेतले लेकरं जर घरी असले तर त्याला पाणी पण नसतं प्यायला, अशी कंडिशन आहे पाण्याची। आणि तिथं बाथरूमला जायला सुद्धा बाहेर जागा नाही, बाथरूमला जाण्यासाठी घरात पाणी लागतं आणि जागा नसल्यामुळे लेडीज जातील कुठं? पाण्यामुळे एवढे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।